मित्रांनो, इचलकरंजीची सुंदर बाग तुम्हाला दिसते आणि त्यालाच लागून असणाऱ्या पोस्टच्या समोरच संस्कृती थालीपीठ सेंटर आणि हाऊसला आपण आता भेट देणार आहोत। बऱ्याच प्रकारचे थालीपीठ इथं मिळतात। तर आपण आता बघणार आहोत। समोर एक बोर्ड दिसतोय, त्याच्यावरती तुम्हाला नंबर पण दिसेल। आणि इथं काकडी थालीपीठ 40 रुपये, कांदा थालीपीठ 45, मेथी थालीपीठ 45, लोणी थालीपीठ देखील मिळतं 50 रुपयाला, जैन थालीपीठ आणि शाबू बटाटा थालीपीठ देखील आहे। ते सगळे रेट तुम्ही चेक करू शकता। तर मॅडम, कधीपासून आपण हा व्यवसाय सुरू केला आणि कशी सुरुवात झाली ते आम्हाला सांगा जरा। हा व्यवसाय आम्ही 15 वर्षापूर्वी चालू केला। बर। इचलकरंजीमध्ये कोणाचं थालीपीठ नव्हतं, असं पहिल्यांदा आम्ही चालू केलं। बर। आणि अगदी पहिल्या दिवसापासून आम्हाला संपूर्ण इचलकरंजी वाल्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। बर। साधारण किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली। 15 वर्ष झाली। आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे थालीपीठ मिळतात आणि रेट सांगा। हा, मेथी थालीपीठ, कांदा थालीपीठ, जैन थालीपीठ म्हणजे ज्यांना कांदा लसूण चालत नाही त्यांच्यासाठी, लोणी थालीपीठ, शाबू बटाट्याचं थालीपीठ फक्त आमच्याकडेच मिळतं। बर। शाबू वडा वगैरे बाहेर असतो, तर आमचं थालीपीठ असतं आमच्याकडे। बर। उपवासाला पण चालू शकतं ते? हा, उपवासाचं शाबू बटाटा थालीपीठ उपवासाला चालू। थोडक्यात आपल्याला थालीपीठाची भाजणी जी आहे ती कशी तयार करता जरा थोडक्यात सांगा आम्हाला। हा, सगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, मसाले असतात, सगळे भाजणी करून आम्ही स्वतः घरी तयार करतो। बर। सगळं आणि स्वतः दळून तयार करतो। हे पीठ आता समोर दिसतंय ते कसलं आहे? हे थालीपीठचं पीठ मेन पीठ आहे, हे मुख्य पीठ हे आहे। बर। त्यामध्ये मग एक्स्ट्रा काय पाहिजे असेल ते काकडी वगैरे अशी खिसून टाकलेली आहे का? हा, यामध्ये काकडी असते। बर। बाकीचं कांद्याचं, मेथीचं बर, काय पाहिजे असेल ते आम्ही यातून तयार करू। हेल्दी नाश्ता आपण द्यायचा प्रयत्न करतोय असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्या प्रकारचे पीठ, कडधान्याची पीठ असतात आणि काकडी वगैरे सुद्धा त्यामध्ये असते। त्यामुळे इतर तेलकट काय खाण्यापेक्षा हा हेल्दी एक प्रकार फूडचा म्हणायला काय हरकत नाही। हा, कोणतंही यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कशातच येणार नाही। चटणी, खरडा, दही त्याच्याबरोबर येतंय, थालीपीठ, लोणी पाहिजे असेल तर लोणी, आणि थालीपीठ मध्ये जे पदार्थ आहेत सगळे धान्य, कडधान्य सगळं पौष्टिक येतंय। बरोबर, हेल्दी येतंय आणि कुठलंही काही आंबवलेलं पदार्थ नाही, भिजवलेलं नाही, काही नाही, डायरेक्ट सगळं ताजं सगळं तयार केलं। आम्हाला आता कुठला थालीपीठ करून दाखवता तुम्ही? मेथीच करून दाखवतो, सांगाल मॅडम। आता कुठला आपण करतोय थालीपीठ? हे मेथीचं थालीपीठ तयार करायला लागले। मेथीची भाजी मिक्स असते त्यामध्ये। हे आता पीठ कसलं घेतलं होतं? हे पीठ आमचं जे आहे मुख्य काकडीचं सगळं मेन करून ठेवलेलं असतं। म्हणजे प्रत्येक बेस असतो तो काकडीचा? हा, बेस असतो तो काकडीचा असतो। आणि यामध्ये आता मेथी टाकली का? हा, मेथी टाकलेली आहे भाजी। मेथी टाकून हे मळून घ्यायचं पहिले? हा, मळून घेऊन तयार करायचं। भाजीचं एक ठेवलंय आणि कांद्याचं एक ठेवलंय। जास्त करून कांदा लसूण सगळं आवडतंय, ते कांदा लसूण कांद्याचं ठेवलंय। पालेभाजीचं एक ठेवलंय। समोर बघू शकता मित्रांनो, आता हे मेथीचं थालीपीठ आपण बघतोय। तर मेथीचं थालीपीठ, त्यामध्ये मेथी थोडी टाकून हे मळून छान असं पीठ घेतलेलं आहे। आणि इथं समोर बघू शकता हे प्रॉपर प्रोफेशनली केलं जातं, कारण इथं वजन जे आहे ते साधारण किती असतं एकाचं? 130 ग्रॅमचं प्रत्येक थालीपीठ असतं आणि वजन करूनच केलं जातं, त्यामुळे कमी जास्त असं प्रमाणात होणार नाही। तर आता हे गोळा जो आहे तो मळून छान असा तयार आहे आणि पुढची प्रोसेस आता आपल्याला काका दाखवतील। आपल्याला पुढची प्रोसेस दाखवतील। आता मेथीचं थालीपीठ बनवतोय काका, हे मशीन बद्दल जर माहिती सांगा, कसलं मशीन आहे? ते खास थालीपीठ प्रेस करायसाठी बनवलेलं आहे। आम्हाला भरपूर गर्दी असते, त्यावेळेस हाताने मॅनेज होत नाही, त्यासाठी मशीन केलंय। हे बाजारात मिळतं की कसं? नाही नाही, मी ते स्वतः बनवलंय। स्वतः हाताने तयार केलेलं आहे? हा, हाताने बनवलेलं आहे। वा वा, ते असं प्रेस केलंय की थालीपीठ तयार आहे। जास्त लाटायला किंवा थापत बसायला वेळ लागला। बरोबर, एका मिनिटाला 3 थालीपीठ तयार होतं। एका प्रेस मध्ये तयारच होते? हा, एका प्रेस मध्ये तयार। समोर बघू शकता मित्रांनो, एका प्रेस मध्ये 130 ग्रॅमचं थालीपीठ आपल्या समोर तयार आहे आणि दादांनी खूप छान पद्धतीने इथं मशीन तयार केले आणि समोर बघू शकता आता हे थालीपीठ एका प्रेस मध्ये हे तयार झालेलं आहे। आता दादा काय करायचं? भाजणी करायला लागणार? आता भाजून घ्यायचं। मित्रांनो, आता हे थालीपीठ छान पद्धतीनं आता हे भाजून घेतलेलं आहे। वा, तर मित्रांनो खूप छान आपल्या व्यवसायामध्ये दादांनी एक इनोव्हेशन केले म्हणायला हरकत नाही आहे।
हातानंच एक मशीन बनवले आणि त्याच्या एका प्रेस मध्ये ते थालीपीठ समोर बघताय तुम्ही, सुंदर असं थालीपीठ एका प्रेस मध्ये हे तयार होते. पुन्हा एकदा तुम्हाला हे मशीन दाखवतो. दादा किती वर्ष झाली मशीनला हे आता? मशीन आम्ही सुरुवातीपासून मशीन सुरुवातीपासून मशीन वरतीच केलं? हा, मी स्वतः इंजिनिअरिंग मध्ये काम करत होतो, त्यामुळे ही आयडिया सुचली. बरं, म्हणजे आधी कुठं बघितलेलं नव्हतं? नाही. बरं, कमी वेळेत आपल्याला जास्त कारण इथे संध्याकाळचं एक ठराविक टायमिंग असते, त्यामध्ये असं एकदम भरपूर लोक असतात एकाच वेळेला. त्यामुळे हाताने करणं शक्य नाही कंटिन्यू. त्यामुळे हा मार्ग तुम्ही काय खूप छान. इचलकरंजीमध्ये असे इनोव्हेटिव्ह लोक आहेत, तर इथं तुम्ही नक्की या आणि हे थालीपीठ जे आहे ते एन्जॉय करायला विसरू नका. आता मॅडम थालीपीठ पलट आहेत, तर मित्रांनो हे थालीपीठचं वेगळं वैशिष्ट्य असं सांगूया की थालीपीठ मध्ये बेस काकडीचा असतो आणि या काकडीच्या थालीपीठामध्येच आपल्याला मेथी किंवा जे पदार्थ आहेत कांदा ऍड करून थालीपीठ केलं जातं. ज्यावेळेला एक डिश तुम्ही सर्व करता त्यावेळेला सगळे पौष्टिक 22 वस्तू तुमच्या पोटात जातात. बरं, एवढं पदार्थांचं कॉम्बिनेशन आहे. ओके, म्हणजे 22 इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये आहेत. ओके, आणि भरपूर करू शकतो, वाढवू शकतोय, असं ते नाही. ते कॉमन आहे, ते आता आम्ही केलंय. ओके, ते तयार झाले आता. मित्रांनो हे आपला मेथी थालीपीठ 1-2 मिनिटांमध्ये छान असं खरपूस भाजलं जाईल आणि ते आता सर्व करण्यासाठी मग तयार होईल. अतिशय सुंदर. इथं आता मग स्टॉल वरती तुम्ही दोघंच असता हॉटेलवरती? दोघं पण असते, अनेक वर्कर पण आहेत. बरं, तिघांमध्ये मॅनेज होते? हे मशीन मुळे मॅनेज होते. बरोबर, नाहीतर काही शक्य नव्हतं. नाहीतर 5 माणसं लावायला लागले. बरोबर. थालीपीठात एकच ते ड्रॉबॅक आहे की खूप वेळ लागतो करायला, गर्दी कंट्रोल करता येत नाही. बरोबर, छान. जर समजा आता मशीन जर कोणी मागितलं करून तर पैसे देऊन द्यायला का तुम्ही? मिळत नाही. ओके, या कामातून मशीन कारण मला अनेक स्वतःला करायचं आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला रिक्वायरमेंट येईल की आम्हाला आता हे समजा काय तर प्रॉब्लेम मला तर दुसरं एक पॅरल पाहिजे, ते वेळ मिळणार मला करायला. ओके, त्याचं काम भरपूर आहे. ओके, मित्रांनो हे थालीपीठ आता जवळपास तयार आहे. आणि हे मित्रांनो थालीपीठ तयार झाल्यानंतर आता प्लेट मध्ये काढून घेतलं जाईल. मित्रांनो हे छान अशी ताजी मेथीची पेंडी आणली आहे आणि मेथीचं थालीपीठ आता याचं आपण बनवणार आहोत. थालीपीठ जे आहे ते आपल्या समोर तयार झालेलं ऍक्च्युली, आणि त्यामध्ये दही, शेंगदाण्याची चटणी आहे, मिरचीचा ठेचा देखील दिला जातो. आणि हे थालीपीठ आपल्या समोर आता सर्व केलं. तर काका आता हे थालीपीठाचा रेट काय आहे? 40 पासून 50 पर्यंत. आता आपण मेथीचं जे केलं ते 45. मेथीचं 45 रुपये. तर मित्रांनो हे समोर मेथीचं थालीपीठ जे बघतोय ते 45 रुपयाला आहे. आणि आता आपण टेस्ट करून बघूया. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला फोन नंबर आणि रेट कार्ड दाखवतोय. व्हिडिओ पॉज करून दुसरे रेट चेक करू शकता. रेग्युलर कस्टमर आहेत तिथले. संस्कृत थालीपीठवरती जवळजवळ 3 वर्ष दादा येत आहेत. दादा जरा थालीपीठाबद्दल माहिती सांगा मला, म्हणजे तुम्हाला इथं आल्यानंतर कसं चव मिळते? गेली 2.5 ते 3 वर्ष झाला आम्ही रेग्युलर इथे एकदा दोनदा पहिल्यांदा बघितला. चव चांगली आहे, क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्ही वर्षभर येतो इथे, नेहमी येतो. हो. आल्यानंतर कुठलं थालीपीठ तुम्ही मोस्टली ट्राय करता येतं? आपण लोणी थालीपीठ, काकडी थालीपीठ सगळे चव बघितले सगळ्यांची, कुठले चांगले वाटतात त्याला वारंवार ऑर्डर देतात. इचलकरंजीमध्ये एवढे थालीपीठ सेंटर आहेत, पण इथलंच तुम्हाला बेस्ट वाटण्याचं कारण काय? यांची क्वालिटी चांगली आहे आणि स्वच्छ आणि विनम्र सेवा, त्यामुळे आम्ही परत गिराईक घेतो. आम्ही फॅमिलीच येतो बऱ्याच वेळा. बोला. आम्ही शेंगदाणा चटणी पण विकतोय आणि थालीपीठची भाजणी पण विकतोय. बरं, ही थालीपीठची भाजणी आहे. किती ग्रॅम आहे? 1 किलो आहे. 1 किलो आहे. आणि याचा रेट काय आहे? 140 रुपये किलो. 140 रुपये किलो. आणि ही समोर दिसते ती शेंगदाणा चटणी, ही घरी केली जाते? हो, घरी. बर, त्यात प्रिझर्वेटिव्ह नाही, तेलाची फोडणी नाही. बर, तेलाची फोडणी पण नाही आहे? फोडणी पण नाही. बर, तुमची चटणी 6 महिने आम्ही स्वतः खाल्ल्या. 6 महिने टिकते? ओके. आम्ही स्वतः खाल्ल्या. कोरोनामध्ये ज्या वेळेला एकदम करून ठेवली आम्ही, आणि
सगळं बंद पडलं. त्यावेळेस 6 महिन्यापर्यंत काही त्यात टेस्ट बदल, कारण तेलाची फोडणी नसल्यामुळे स्मेल येणे किंवा खराब होणे हा काय प्रकार नाही. ओके, ही खूप छान पद्धतीने बनवलेली चटणी आहे आणि टिकते देखील खूप. तर ह्याचा रेट जरा सांगा कसा? 70 रुपये पाव किलो. आणि तुमचा फोन नंबर सांगा जेणेकरून फोन करून ते लोक मागवू शकतील तुमच्याकडे. 97 63 454 123. ओके, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की नक्कीच ही जी शेंगदाणे चटणी आहे आणि भाजणी आहे शक्य असेल त्यांनी मागवून घ्यावी. इचलकरंजीलाच काका राहतात आणि कोणाला शक्य असेल त्यांनी इथं स्पॉटवरती येऊन ही थालीपीठ किंवा शेंगदाणे चटणी घेऊन जावी. 15 वर्ष झाली थालीपीठचा आमचा स्टॉल आहे. बर, आपल्या भागातले जवळच्या भागातले सांगली, कोल्हापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड हे सगळे कस्टमर आहेत आपले, बरेच येतात. तुम्ही पण अवश्य या, एकदा ट्राय करा, नक्कीच आवडेल. थालीपीठ समोर बघतोय, शेंगदाण्याची चटणी दिली, दही दिले, खरडा आणि मेथीचं थालीपीठ दिलंय. आता आपण एकदा टेस्ट करून बघूया. मित्रांनो, मेथीचं थालीपीठ खूपच हेल्दी म्हणावं लागेल, कारण जवळजवळ दादांनी सांगितलं की 20 प्रकारचे इन्ग्रेडियंट्स एकदा थालीपीठ खाल्यानंतर आपल्या पोटात जातात. त्यामुळं पौष्टिक असं हे थालीपीठ टेस्ट करून बघूया दह्यासोबत. अतिशय युनिक, अतिशय जबरदस्त मित्रांनो एक थालीपीठ आहे. कारण काकडीचा फ्लेवर, वेगवेगळ्या कडधान्यांचा फ्लेवर आणि ती खरपूस भाजणी केली होती. जी भाजणी जी त्यांनी केली ते एकदम जबरदस्त झालेली आहे. त्यामुळे अतिशय कुरकुरीत आणि खमंग हे थालीपीठ झालेलं आहे. आणि यातला खरडा जो आहे थोडा युनिक वाटतो मला. का खरडा घरीच केलाय? घरीच केला. खरडा सुद्धा घरीच केल्यामुळं एक अतिशय युनिक अशी टेस्ट आहे. आणि चटणी खरड्यामध्ये थोडासा पुदिना ऍड केला पाहिजे, त्या पुदिन्याचा फ्लेवर सुद्धा लागतोय. आणि दादाने सांगितलं तसं चटणी आणि खरडा आणि दही घरच्या घरीच केल्यामुळं अतिशय हेल्दी, घरगुती आणि मायेची चव तुम्हाला इथं मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. इचलकरंजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा संस्कृती थालीपीठ चालू केलं आणि सगळ्या इचलकरंजीकरांना थालीपीठ खाऊ घातलं. त्यामुळं इतक्या वर्षांचा अनुभव आणि जी जबरदस्त टेस्ट आहे, घरगुती टेस्ट, त्यामुळं हे संस्कृती थालीपीठ खूपच फेमस आहे. आणि एक बाईट घेतो. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. प्रत्येक घासागणिक मित्रांनो चव अजून वाढतच चालायची. असं वाटतं की थांबूच नाही, इतकं जबरदस्त थालीपीठ झालंय. ऍक्च्युली आता व्हिडिओ करताना बरेच पदार्थ मी खाल्लेत, पण तरी सुद्धा चवच इतकी भारी आहे आणि आपुलकीची चव आहे, त्यामुळं थांबवत नाहीये. मित्रांनो, बऱ्याच प्रकारचे इथं थालीपीठ आहेत, जवळजवळ 6 प्रकारचे थालीपीठ आहेत. तर इथं या आणि थालीपीठ एन्जॉय करायला विसरू नका. पत्ता, फोन नंबर मी दिलेलाच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. इचलकरंजी मधले बरेच व्हिडिओ आता आपण करतोय, तर आणि कुठली चांगली ठिकाण असतील इचलकरंजीमध्ये ती खाली कॉमेंट मध्ये कळवा आम्हाला, नक्की तिथला आम्ही व्हिडिओ करू येऊन. इचलकरंजीची खाद्य संस्कृती दाखवायचा आपण प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, भेटूयात असाच एका छान सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.